ही आहे सुकी तेंडली। ही आता मी सुकी बनवणार आहे कांदा टोमॅटोमध्ये। खूप छान लागते खायला। तुम्ही काय बोलता ह्याला मला माहित नाही, पण आमच्या आगरी कोळी भाषेमध्ये ह्याला तेंडळी बोलतात। कोणी कोणी मोदकं पण बोलतात, पण आम्ही तेंडळी म्हणतो। आता आपण बघूया सुकी तेंडळीसाठी लागणारं साहित्य। लसूण आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, हा आमचा आगरी कोळी मसाला आहे आणि ही हळद आहे। चला तर सुकी तेंडळी बनवूया। त्यासाठी मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी लसूण घालत आहे। लसूण लाल झाला की आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान परतला गेला, त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे। आता घालून घेऊया टोमॅटो। टोमॅटो पण छान परतून घेऊया। टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत झालेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर मी आमचा आगरी कोळी मसाला घेतला आणि हळद। मसाला छान परतला गेलेला आहे। ही तेंडळी मी धुवून घेतलेली आहे छान। आता हे टाकून घेऊया त्यामध्ये आणि एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता तेंडळी छान परतली गेलेली आहे। आता आपल्याला आहे ना वाफेवरती शिजून घ्यायची, ते पण बारीक घ्यायचं। आता एकदा पुन्हा बघूया आपण। पुन्हा झाकण देऊन शिजून घेऊया। आता परत एकदा चेक करून घेऊया। छान असा कलर आलेला आहे मस्त। आता चवीनुसार मीठ घालूया। सुक्या मच्छीमध्ये ना मीठ असतं ऑलरेडी, त्यामुळे ना जास्त नाही घालायचं, मीठ थोडंच घालायचं। आता कोथिंबीर घालून घेऊया। आणखी 2 मिनिटं वाफेवर शिजून घेऊया, मग आपली तेंडळी रेडी आहे। चला तर एकदा बघूया। मस्त तेल सुटलंय साईडला आणि अशा प्रकारे आपली तेंडळी रेडी आहे। तुम्ही पण करून बघा, खूप छान होते। आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा किंवा DM करा। थँक्यू।